Bhagavad
Bye.
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्तया पूर्ण कीर्ती विश्वनाथ दिनरंकनी अनाथ कपाळाते थोडी पाया पडिलो भरारी अनंत कृपा माऊली महाराष्ट्र जगद्गुरू यांच्या गाथातील प्रासंगिक अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरू तुकोबराय भगवान विश्वनाथाकडे याचना करतात। तुम्हा आम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे की बरेच दिवसापासून या ठिकाणी या मंदिराचं काम चालू होतं आणि हे काम पूर्ण होत असताना या आयोजकांनी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सकाळपासूनच अति उत्साहाने माता भगिनी आणि सर्व बंधू या ठिकाणी अतिशय आनंदाने या कार्यक्रमामध्ये सकाळपासून नव्हे तर काल संध्याकाळी देखील आम्ही बाहेरूनच गेलो म्हणजे काल संध्याकाळपासून या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे आणि फक्त परमार्थाचाच आनंद आहे म्हणून आज तुम्ही आम्ही अतिशय आनंदाने या धर्ममंडपामध्ये परमार्थिक आनंद घेण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत आणि सर्व उपस्थित असताना भगवान पंढरीशराय यांच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या संत महंत यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि
झाले आणि तुम्हा सर्व देवरूप आणि आम्ही सर्व या सर्वांच्या साक्षीने या कार्यक्रमाचे आपण आनंद घेतो. कार्यक्रमाचा जो वेळ होता तो 6 ते 8 होता, परंतु 8 आत्ताच वाजलेले आहे. त्यामुळं अभंगावरती काय बोलायचं आणि किती वेळ बोलायचं हाही एक प्रश्नच आहे. कारण अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये अतिशय मार्मिकता आहे आणि या संसारी जीवाला या भगवंताशी एकरूप कसं होता येईल आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी जी काही लीनता दाखवलेली आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण आपल्याकडे वेळ अपुरा आहे, तरी आयोजकांना माझी विनंती आहे की किती वेळ आपण हा कार्यक्रम चालू ठेवायचा का 8ला संपवायचा. 8ला संपवायचा म्हटलं तर कार्यक्रम संपला असं म्हणायला काही हरकत नाही. मनुष्य योनीमध्ये जो जीव आलेला आहे ना त्या जीवाकडे म्हणजे आपण सर्वच आलो त्यामध्ये बरं का. म्हणजे आपल्याकडे काहीतरी अपूर्णता आहे, आणि अपूर्णता आहे म्हणून आज आपण परमार्थाकडे वळलेलो आहोत. ब्रह्म असं एक आहे की ते परिपूर्ण आहे. म्हणजे भगवान भोलेनाथ या सृष्टीचे विश्वनाथ आहे, ते परिपूर्ण आहे आणि ते परिपूर्ण आहेत आणि तुम्ही आणि काय आहे अपूर्ण आहे. मग अपूर्णाने पूर्णाकडे म्हणजे जो पूर्ण आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि पूर्ण रूप व्हायचं आहे. म्हणजे पूर्ण विराम या जीवाने त्या ब्रह्मात विलीन व्हायचं आहे आणि ते फक्त मनुष्य देहातच होता येतं. अन्य कोणत्याही योनीमध्ये आपण गेलो तर आपल्याला भगवत प्राप्ती किंवा भगवत स्वरूप होता येत नाही. फक्त मनुष्य जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती किंवा आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते. म्हणून या मनुष्य देहामध्ये आलेला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. आता अपूर्ण आहे म्हटलं तर बघा, ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे परंतु त्याच्याकडे संतप्ती नाही, म्हणजे ही काय झाली त्याच्याकडची अपूर्णता झाली. बरं, ज्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे पण संपत्ती नाही, म्हणजे ही काय झाली अपूर्णता झाली. म्हणजे प्रत्येक जीवाकडे काय आहे अपूर्णता आहे. मग ही अपूर्णता शरीराकडे सुद्धा आहे. बघा, काहींना एक हातच नसतो म्हणजे ती त्याच्या ठिकाणची अपूर्णता आहे. काहींना एक पाय नसतो ती देखील काय झालं त्याच्याकडची अपूर्णता आहे. किंवा अलीकडे आपण बघितलं एक 10 वर्ष जर मागे गेलो तर आज लोकांच्याकडं खरोखर पैसा भरपूर मुबलक आहे. पण बघा, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतो, गोड खाऊ वगैरे म्हणून, हा खारट खाऊ, आंबट खाऊ, आवाज येत नाही तुमचा. म्हणजे ही काय झाली आपल्याकडची अपूर्णता झाली. म्हणजे ही अपूर्णता प्रत्येक जीवाकडे आहे. आता बघा, हा सारंग पहिल्यांदाच माझ्या बरोबर आलाय आणि मला माहित पण नव्हतं की तो एवढा गोड वाजवतो आणि खरोखर खूप गोड वाजवतो बरं का.
शेवटची चाल म्हण तर तो म्हणत का म्हणजे ही त्याच्याकडची काय आहे अपूर्णता आहे. बरं आता आमचे महाराज खूप गोड गायन करतात आणि माझ्याबरोबर ते नेहमी असतात. परंतु त्यांना जर म्हटलं की नंतर तुम्ही वाजवायला बसायचं तर ते वाजवतील का? म्हणजे हे काय झालं? बरं या दोन्हीपैकी म्हणजे गायन आणि वादन हे दोन्ही माझ्याकडे नाही बरं का. हे दोन्हीही माझ्याकडे नाही म्हणजे ही माझ्याकडची काय झाली अपूर्णता आहे. बरं या तिन्हीपैकी तुमच्याकडे काय आहे का म्हणजे ही काय झाली तुमच्याची अपूर्णता. म्हणजे अपूर्णता प्रत्येकाकडे आहे. मग ही अपूर्णता कशामुळे आली? अपूर्णता ही कशामुळे आलेली आहे तर जीव कशाला आपण आलेलो आहोत म्हणून अपूर्णता आलेली आहे. बघा आपण काय आहोत याचा आपल्याला दिसत पडलेला आहे. कशामुळे दिसत पडलेला आहे? मायावीने भ्रमला भरे हे आपले आहेत का हो? धन म्हणजे पैसा, बारा म्हणजे बायको आणि पुत्र म्हणजे मुलं. ही आपली आहेत का? आहेत का आपली? बरं बघा ही जर आपली नाहीत आपण म्हणतोय मग आपण कष्ट कशासाठी करतोय? आपण सकाळी उठलं की आपल्याला काय पहिला गडबड काय असते? कामाला जाण्याची गडबड असते. बरं हे कुणासाठी करतोय आपण? ज्याला आपण नाही म्हणतो त्यांच्यासाठीच करतोय ना. म्हणजे ही आपली नाही म्हणायचं म्हटलं तर मग काम कशाला करतोय आपण? हाही प्रश्न उपस्थित होतो. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. आमची राहिल एका प्राणा माझे माझे मनी, आमची राहिल एका प्राणा माझे माझे मनी. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कोणाचे
माझे माझे म्हणून प्राण्या अंती एकला जाशील कोणी नाही रे कोणाचे मायेचा बाजार बहिणा बंधू चुलता काका कोणी नाही रे कोणाचे प्राण्या मायेचा बाजार. सर्व हा मायेचा खेळ आहे बाबा. आणि या मायेच्या खेळामध्ये कोणी आम्ही अडकलेलो आहोत. आणि अडकल्यामुळे या जीवदशामध्ये काय झालेलं आहे की बघा आपण स्वतःला संकोचित समजू लागलो आहोत. स्वतःला परिच्छिन्न समजू लागलो आहोत. ब्रह्म कसं आहे व्यापक आहे अपरिच्छिन्न आहे सुख दुःखाधीन आहे. आणि तेच ब्रह्म हा जीवात्मा देखील तेच आहे. परंतु काय झालं की त्याने मायेचा स्वीकार केलेला आहे. जे माझं नाही त्याला माझं म्हटलेलं आहे. आणि जीव दशाला आल्यामुळे तो जो ब्रह्म होता तो काय झाला कर्ता झाला. कर्त्याचा भोगता झाला. आणि भोगत्याचा मग तो सर्व तो भोग भोगायला लागला. विषय पंच विषय भोगू लागला. आणि या जीवदशेमध्ये तो अडकला. आणि जीवदशात अडकल्यामुळे काय झालं की संकोचित त्याची वृत्ती झाली. स्वतःला तो जीव समजू लागला. आणि जे हे देह मिळालेला आहे ना त्या देहाला तो माझं म्हणू लागला. आणि माझं म्हटल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आलं द्वैतपणा आला दुःख आलं बाबा. आणि या दुःखातून आपल्याला जर का बाहेर पाडायचं असेल तर काय केलं पाहिजे सुखाकडे गेलं पाहिजे. मग सुखरूप काय आहे तर ते ब्रह्म आहे सुखरूप आहे. आणि हा जीव दशामध्ये अडकल्यामुळे जे माझं नाही ते माझं म्हटल्यामुळं तो या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकला. बघा की परमार्थ कसा बघायला गेला ना तर खूप सोपा आहे. आणि आपल्याला भगवत प्राप्ती करून देणार आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे जरा डोकं शांत ठेवलं पाहिजे. कसं की बघा नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम जीव दशाला आल्यामुळे काय झालेलं आहे की जे माझं नाही ते माझं म्हटलं आणि जे दुसऱ्याचं आहे ते देखील वरबडायला लागून माझं म्हणू लागला. आणि त्या ठिकाणी पाप वाढलं. आणि पाप वाढल्यामुळे काय झालं की त्याच्या ठिकाणी मलिनता आली त्या जीवाच्या ठिकाणी. आणि जीवाच्या ठिकाणी मलिनता आल्यानंतर जीवदशामध्ये तो अडकला. आणि या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बरं या जन्म मृत्यूच्या चक्रात म्हणजे 84 योनीमध्ये पुन्हा तो भटकायच्या चक्रात पडलेला आहे. तर या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला आपली सुटका करून घ्यायची आहे. आपल्या त्या तत्वात आपलं तत्व मिळवायचं आहे. मग हे सोपं आहे बरं का. आम्हाला पाठामध्ये गुरुवर्य
सांगतात. काय सांगायचे बघा, की थोडंसं काय करायचं, आपली समजूत बदलायची. समजूत बदलली की परमार्थ तुमचा होणार. म्हणजे काय, की जे आपण खरं समजतोय त्याला खोटं समजायचं आणि जे खोटं आपण खोट्याबरोबर सर्व काही खेळतोय ना, ते खेळणं बंद केलं की आपल्याला खऱ्याची जाणीव होईल. एवढंच फक्त करायचं आहे. म्हणजे आपण आपल्या पारमार्थिक आनंदाला आपण पात्र होऊ. मला एक सांगा, हा आपण संसार आता तुम्ही आम्ही करतोय, तो खरा आहे का खोटा आहे? संसार आपण आता करतोय, तुम्ही करतायत ना, मग तो खरा आहे का खोटा आहे? खरा आहे. संसार माऊली म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार माया एक भाग हल्ली. म्हणजे लटिका म्हणजे खोटा, हा संसार खोटा आहे. मग खरं खरं काय आहे, तर परमार्थ खरा आहे. परमार्थ खरा आहे. मग आपण खऱ्याला खोटं समजायला लागला, म्हणून आपला घात होत. आणि आपलं खरं खोटं एकदा आपल्याला कळलं की आपला परमार्थ पण चांगला होईल आणि संसार देखील चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, एक छोटस तुम्हाला एक वाक्य सांगतो, किंवा वाक्य म्हणण्यापेक्षा एक पॉलिसी सांगते. पॉलिसी, कारण तुम्ही काय किंवा आम्ही काय, पैसे आपले कसे वाढतील याच्यामध्ये आपण धावत चुकलेलो आहोत. मध्ये एक मला वाटतं 15 का 16 मध्ये अशी एक स्कीम आली होती की 15 दिवसामध्ये डबल पैसे. 15 दिवसामध्ये डबल पैसे. आणि तिकडं बरीच, म्हणजे त्याच्या मागे बरीच लोक पडायला लागली बरं का. पण त्या डबलच्या नादामध्ये काहींची हानी पण झाली. पण आता तुम्हाला त्या 15 दिवसापेक्षा तुम्हाला मी एक चांगली पॉलिसी घेऊन देतो बरं का. आणि जर का ती तुम्ही आत्मसात केली तर तुमचं नक्कीच जीवनामध्ये तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला असं काही धन मी देतो तुम्हाला, म्हणजे ते धन तुम्हाला ठेवायला जागा तुला पडेल, अशी पॉलिसी तुम्हाला मी देतो. बघा, त्या पॉलिसीचं नाव सर्वांनी लिहून ठेवा. कारण या पॉलिसीमध्ये 10 रुपये काय भरपूर असं ते अजून आहे. आणि ही पॉलिसी ज्यांनी त्यांनी आत्मसात करतील त्यांच्या जीवनाचं सोनं होणार आहे. तर ती पॉलिसी काय आहे, ती पॉलिसी समजल्यानंतर सर्वांनी कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडे पॉलिसी काढायची बरं का. तर त्या पॉलिसीचं नाव आहे ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे काय, तर एकमेकाने समजून घेणे. म्हणजे सासूने सुनेला समजून घ्यायचं, मुलाने बायकोला समजून घ्यायचं आणि पतीने पत्नीला समजून घ्यायचं. म्हणजे काय आहे की आपल्याला जर का एकमेकाला समजून घेता आलं तर त्याच्यासारखं जीवनात कोणती दुसरी पॉलिसी मला तरी वाटत नाही. बघा, एक छोटासा एक दृष्टांत देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हा परमार्थिक आनंद का घ्यायचा आणि खरोखरच संसारात दुःख आहे का परमार्थात दुःख आहे, हे प्रत्येक तुम्ही तुमचं समजून घ्या. आणि फक्त सांगून पुढे जातोय कारण आपल्याला मुळातच उशीर झालेला आहे.
आणि तसं बोलायचं तर खूप होतं, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. आता मी बोलत तुम्ही पटापटा फक्त हो नाही बोलत राहा. चूक तर चूक, बरोबर तर बरोबर. कारण का मी पण काय एवढा हुशार नाही, तुमच्यापेक्षा खूप कमी शिकलेला आहे. त्यामुळे तुम्ही सर्व इथं उच्च शिक्षित आहात. त्यामुळे तुम्ही चुकीचं असलं तरी काय इथं मार्क नाही आणि बरोबर असलं तरी मार्क नाही. बघा, मीठ आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. मीठ बरं, हे मीठ आहे, हे मीठ कुठे बनतं किंवा कशापासून बनतं? नदीच्या पाण्यापासून बनतं का बोरच्या पाण्यापासून बनतं का आपल्या नळात जे पाणी येतं त्याच्यापासून बनतं? सांगा. वा, समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनतं. नाही, छान उत्तर दिलं गेलं. बघा, समुद्राच्या पाण्यापासून ते मीठ बनतं. मग समुद्र कसा आहे तर अथांग आहे, विशाल आहे. मग त्या समुद्राच्या सर्व पाण्यापासून मीठ बनतं का? नाही बनत. मग त्या समुद्राला भरती येते आणि भरती आली की त्या समुद्राचं पाणी पूर्ण बाहेर येतं, कटाड्यापर्यंत येतं आणि ते पाणी ओटी परत आली की ते आतमध्ये जातं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या भरती आलेला जे काही पाणी आहे त्या ज्या खाडी आहे ना, खाडी, त्या खाडीमध्ये जे पाणी साठतं ना त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यापासून मीठ बनवलं. मग मला सांगा, ते पाणी त्या समुद्राच्या जलाशयापासून ते पाणी खाडीमध्ये अडकलं आणि त्या खाडीच्या पाण्यावरती प्रक्रिया केली आणि त्या प्रक्रियाचं मीठ झालं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, त्या पाण्यापासून हे पाणी वेगळं झालं. म्हणजे वेगळं झालं म्हणजे काय झालं, आता वेगळं झालं की दुःख होतं बाबा, बरं का? वेगळं झालं की दुःख होतं. आज मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की बायको मुलगी एक किंवा दोन मुलं बस, दुसरं चौथं किंवा पाचवं त्यात कोणच नाही. आई वडील बाजूला आणि आपले हे राजा राणी. म्हणजे त्या ठिकाणी सुख नाही, बरं का, दुःख आहे, परंतु ते दुःख सहन करतात. हो, तुम्हाला तुमच्या अंतःकरणात थोडंसं वाईट वाटेल किंवा दुःख वाटेल, परंतु परखड बोलणं सुद्धा गरजेचं आहे, बरं का? परखड बोलणं गरजेचं आहे. का तर आता एकत्रित कुटुंब विभक्त जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यापासून नवराही कामाला जातो आणि बायकोही कामाला जाते आणि त्या लहान मुलांचं मात्र हाल होतात. पैसे घालून ते म्हणजे पाळणा घरात कुठेही ठेवत असतील, परंतु त्या लहान मुलाला आजीचं आजोबाचं प्रेमापासून ते वंचित राहतात. विठाला म्हणजे बघा, विभक्त झालं की दुःख आहे. म्हणजे ते बघा, त्या पाण्यापासून ते पाणी विभक्त झालं आणि विभक्त झाल्यानंतर काय झालं की त्याच्यावरती प्रक्रिया करून मीठ झालं आणि ते मीठ कारखान्यातून पोत्यामध्ये भरलं आणि पोत्यातलं मीठ बाजारात आलं आणि बाजारातून ते मीठ, आता मी मार्केटमधला माणूस आहे त्यामुळे सांगतोय की दुकानात ते माल गेल्यानंतर दुकानातून माल येतो कुठं? दुकानातला माल घरी येतो, बरोबर आहे. मग घरी आल्यानंतर बघा, त्या मिठावरती प्रक्रिया करून समुद्रातून कुठं आलं? घरात आलं. म्हणजे त्याला बघा, इथपर्यंत घरात येईपर्यंत किती त्रास झाला, खूप त्रास झाला त्याला.
कारण त्या ट्रकमध्ये आला, ट्रकमधला तो कारखान्यातून ट्रकमधनं होलसेलवाल्याकडून रिटेलवाल्याकडून घरामध्ये आला. आणि घरामध्ये आल्यानंतर काय झालं की आम्ही महिन्यातून 1 ते 2 वेळा कुठेतरी बाहेर कार्यक्रमानिमित्त जात असतो. त्यामुळं आम्हाला गोडाचं जेवण जास्त असतं, गोडाचं जेवण जास्त असतं. आणि आता मध्ये मी थोडासा माझी तब्येत खराब झाली होती. शेवटी सांगतो तुम्हाला काय खराब झाली होती, पण खराब झाली होती आणि माझं लक्ष कशामध्ये नीट लागत नव्हतं. जेवणात सुद्धा माझं लक्ष लागत नव्हतं. पण काय झालं, आता आमची पत्नी देखील या ठिकाणी आलेली आहे. तर तिच्या लक्षात आलं की हे बघा काय नीट खायला कुरकुर करतंय. मग मला कधीतरी असं ठेचा खायला आवडतो. मग ती म्हटली थांबा तुम्हाला आता ठेचा करून देतो. मग ठीक आहे म्हटलं चला आपल्याला पण जरा तोंडाला कधी चव यायला पाहिजे. तिने बनवायला चालू केलं. तिने बरोबर काम चालू केलं. काय केलं, एक 7-8 मिरच्या आणल्या. आता मला स्वयंपाकाचं काहीच कळत नाही आणि मी कधी चहा सुद्धा बनवत नाही. पण थोडंसं आता सांगतो कसं तरी, चुकलं तर ती आहे इथं जवळ. आज तिला किल्ल्यात उभं राहायचं होतं पण टाळ कमी असल्यामुळं तिने मस्तपैकी त्या तव्यात मिरच्या भाजल्या. आणि मिरच्या भाजल्यानंतर ते समुद्रातलं मीठ घरात आलेलं ते मीठ कशात टाकलं, तुम्ही आता बनवता खालता ना, त्या तव्यात टाकलं. म्हणजे तव्यात टाकल्यानंतर काय झालं, त्या मिरचीचं आणि त्या मिठाचं एकत्र झाल्यानंतर त्या मिठाला असह्य झालं असं. आणि ती मिरची पण बाबा काही साधी नव्हती बरं का, लवंगी मिरची होती. आणि त्या लवंगी मिरची बरोबर हा बाबा काय झाला, भाजायला लागला. कोण भाजायला लागला, मीठ. हा पुरुष म्हणजे कोण भाजायला लागला, मीठ. तर ते मीठ त्या मिरची बरोबर लवंगी मिरची बरोबर भाजायला लागला. आणि नंतर भाजून झाल्यानंतर तिने ते मिरची आणि ते मीठ पाट्यावरती घेतलं आणि वरवंटा आणि पाटा याच्यामध्ये त्या लवंगी मिरची बरोबर कुणाला घातलं, मिठाला घातलं. बरोबर. हे कशामुळे झालं, विभक्त झाल्यामुळं, त्या समुद्राच्या पाण्यातून ते विभक्त झालं त्यामुळं त्याला एवढा त्रास झाला. बघा या जीवाचं देखील तसंच झालेलं आहे. या जीवाने पंचविषय जवळ केलेले आहेत. रूप रस गंध हे पंचविषय जवळ केल्यामुळं काय झालेलं आहे, त्या लवंगी मिरचीच्या सानिध्यात तो मीठ गेला आणि त्याला तो त्रास झाला. तसा हा जीव देखील या मायेत गुरफटला आणि काय झाला, त्यालाही देखील त्रास झाला. बघा घेऊनिया माझे घेऊनिया छंद, घेऊनिया छंद छंद माझे माझे मुक्त होता तरी बद्ध झाला. हा मुक्त होता पण या विषयाला जवळ केल्यामुळं तो त्रासामध्ये आला. बघा कल्पना आणि अवेद्या याच्यामध्ये
जीव अडकला आणि मायेमध्ये ईश्वर अडकला आणि माझे 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 जो म्हणतोय ना तो बद्ध माझे माझ्यामध्ये अडकलेला आहे. म्हणजे त्या खाडीमध्ये जे अडकलं ना पाणी त्याला दुःख झालं हो. तसं हा जीव देखील खाडीत अडकलेला आहे ना त्याला दुःख होते आणि या दुःखातून आपल्याला जर का बाहेर पडायचं असेल ना तर काय केलं पाहिजे. तर बघा आपण कोण आहोत तर ममे वंश जीव लोके 15व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे किंवा कोठे हा जीव निराळा. म्हणजे ही काय झाली वास्तव झालं वास्तव आणि हेच आपण विसरलेलो आहोत आणि हे विसरता कामा नये. म्हणून आपण ब्रह्माच आहोत पण आपण ते पंच विषयाला आपण खतपाणी घालून त्यामध्ये अडकलेलो आहोत आणि या अडकलेल्या जीवांची जगद्गुरु तुकोबारायांना दया आली असावी आणि दया आल्यानंतर त्यांनी काय केलं तर तुकोबारायांनी देखील या ठिकाणी एक आदर्श घालून दिलेला आहे. बघा की तुकोबाराय या ठिकाणी देवाला मोठेपणा देत आहे देवाला मोठेपणा देत आहे आणि स्वतःकडे कमीपणा लहानपणा घेत देवाकडे लहानपणा घेत आहे स्वतःकडे लहानपणा घेत आहे आणि हे जगद्गुरु तुकोबारायाने तुम्हा आम्हाला देखील दाखवून दिलेलं आहे की तुम्हाला जर का भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर लहान व्हा. म्हणजे तो विश्वनाथ तो काशी विश्वनाथ आज या ठिकाणी आलेला आहे. कुणासाठी आलेला आहे फक्त तुमच्या आमच्यासाठी आलेला आहे. मग त्याच्याकडे आपण जाताना कसं गेलं पाहिजे तर लहान होऊन गेलं पाहिजे आणि लहान होऊन गेल्यानंतर तो आपल्यावरची कृपा करणार आहे. म्हणून आपण लहान झालं पाहिजे आणि मोठ्याकडे जाताना कधीही लहान होऊन गेलं तर बघा आपल्याला जर का 5-25,000 कुणाकडून लागत असतील ना तो कसाही असला तरी त्याच्या तोंडावरती जर का आपण त्याला मोठेपणा दिला गोड गोड बोललं ना तो 25 नाही 50,000 सुद्धा देईल. तसाच तुकोबाराय देखील या ठिकाणी बघा काय झालेलं आहे अनाथ झालेलं आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. बघा दीन रंग आणि अनाथ हे तुकोबारायांनी त्यांच्याकडं घेतलं होतं. तर पूर्वी सांगायचं म्हणजे असं की सारंग खूप महाराजांना पण बोलवतो
आणि मलाही खरोखर खूप छान वाजवतो. आणि कीर्तनामध्ये जर मृदंगवाला अतिशय गोड वाजत असेल ना तर त्या ठिकाणी रंगदेवता येत असते. आणि त्यांनी मगाशी पहिली चाल म्हटली त्यावेळेला जसे पार्वतीला आणि दुर्गा म्हणजे आज पार्वती काय आणि दुर्गा काय एकच आहे. त्याने दुर्गाला पहिल्यांदाच वाजवला म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष भोलेनाथ आहेतच पण त्याबरोबर पार्वती आई साहेब देखील आज या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी आलेला आहे. तुकोबर आहे देवाला काय म्हणतात की तुम्ही विश्वनाथ. आणि स्वतःकडे काय काय घेतलेलं आहे मी घेतलंय मी स्वतःला एकेरी असं म्हटलंय. बरं तुकोबर आहे दिन आहेत का हो? तुकोबर आहे दिन आहेत का? तुकोबर आहे अनाथ आहेत का? किंवा तुकोबर आहे रंग आहेत का? आहेत का? नाही आहे. आज बघा आज आमचे कीर्तनकार तुकोबारायांच्या एका एका अभंगावरती आज 4 टाकीमधून पुस्तक म्हणजे तुकोबाराय दिन आहेत का रंग आहेत का किंवा अनाथ आहेत का नाही पण तरी देखील स्वतःकडे त्यांनी घेतलेलं आहे. दिन दिन म्हणजे काय? दिन म्हणजे काय? दिन म्हणजे गरीब गरीब आहेत का तुकोबारा? मग दिन या शब्दाचा अर्थ असा आहे की तुकोबारा आहे लीनता तुकोबारा यांच्याकडे आहे नम्रता तुकोबारा यांच्याकडे आहे आणि लीनता ज्याच्याकडे आहे नम्रता ज्याच्याकडे आहे ते तुकोबारा आहे. आणि बघा तुकोबाराने ते लीन झाले. लहानपण केला देवा लहानपण केला देवा लहानपण केला देवा भगवंत देखील अंतःकरणामध्ये हृदयाघरामध्ये येत नाही. नम्र झाला भक्ता तेने अनंत तुल्य. मग नम्र होऊन देवाकडे तुकोबाराय गेलेले आहेत आणि तुम्हा आम्हाला देखील तुकोबाराय नम्र होऊनच देवाकडे जायला सांगत आहे. बरं का? बरं तुकोबाराय आता पुढं दीन झालं. मग रंक रंक म्हणजे काय तर भिकारी. तुकोबाराय काय भिकारी आहेत का? पण महाराजांचं प्रमाण आहे होईना भिकारी पंढरीचा वार करी. होईना भिकारी पंढरीचा वार करी. मग
भिकारी वारकरी आहे का वारकरी भिकारी आहे? भिकारी वारकरी आहे का वारकरी भिकारी आहे? बघा, आता जाऊ द्या, तो विषय आपला नाही आहे. आपण तिकडे जायचं नाही. तर जो तुकोबारायांनी या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे ना, भिकारी, तर मला तुम्ही एक सांगा, आता तुम्ही आता अलीकडं जे तुम्ही जात नसाल, पण एक 15 वर्षापूर्वी तुम्ही आम्ही सर्व एस टी महामंडळाने गावाला जात होतो. मग एस टी स्टँडवरती भिकारी तुम्ही पाहिलेच असाल, पाहिलेच का नाही? पाहिले. मग मला सांगा, त्या भिकाऱ्यांची जर का आपण तुम्ही आम्ही त्याच्याशी नातं आपण जोडू का हो? त्याच्याशी नातं जोडू का? नाही जोडणार. कारण नातं जोडताना देखील दोघांचं काहीतरी समान सारखं असलं की त्याचं नातं ते जोडलं जातं, किंवा मोठ्या जवळ एक नातं जोडलं जातं. मग तुकोबारायांनी तर भिकारी का म्हटलं स्वतः? रंग का म्हटलं? कारण बघा, भिकारी जर म्हटलं तर काय होतं, तर त्या भिकाऱ्याकडे कोणीही बघत नाही किंवा त्या भिकाऱ्याला कोणीही आपलं म्हणत नाही. आणि तुकोबारायांनी या ठिकाणी स्वतःकडे भिकारी असं लावून घेतलं. त्याच्या मागं कारण काय असेल तर बघा, भिकारी लावून घेतल्यामुळं की त्याचा आता कोणी नाही, पण विश्वनाथ तू मला माझा स्वीकार कर, म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांनी रंग म्हणजे भिकारी असं आपल्याकडे लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुकोबारायांनी पुढे काय म्हटलेलं आहे? अनाथ म्हटलेलं आहे. मग मला सांगा, अनाथ कोणाला म्हणतात? की ज्याला कोणी नाही त्याला अनाथ म्हणतात. मग तुकोबारायांना कोण नव्हतं का? तुकोबारायांना कोण नव्हतं का? तर होतं ना. तुकोबारायांना, आणि तुकोबारा तर सावकार होते, सावकार. तुकोबारा पाहिले तर सावकार होते. त्यांचा व्यवसाय दुकानदारीचा होता. म्हणजे ते लहान नव्हते बाबा. त्यांची पारमार्थिक स्थिती तर उच्च होती, पण सांसारिक स्थिती देखील उच्च होती. परंतु देखील तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, आम्ही सदैव सुलके. ही तुकोबारांची काय आहे? अवस्था आहे. म्हणून तुकोबारा या ठिकाणी स्वतःला अनाथ म्हणतात. का अनाथ म्हणतात? की देवा मी अनाथ आहे. अनाथ म्हणतात की तिथं कोणी माझं नाही. आणि तुम्ही किंवा आपण सर्वच जर का आता या भोलेनाथाला म्हटलं ना, देवा आता आमचं कोणी नाही, तुझ्याशिवाय आता आम्हाला कोणी नाही, तर तो आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तुकोबारांनी बघा, अनाथ अपराध पतित आगळा बळी पाया, म्हणजे अनाथ अपराध दीन रंक हे जे काही नावं आहेत हे तुकोबाराने स्वतःकडे घेतली की आता कोणी नाही माझे घरी, अशी स्थिती तुकोबारांची झाली. आणि तुमची आमची देखील कधीतरी अशी स्थिती व्हावी आणि आपणही त्या भगवत स्वरूपाला प्राप्त होतं. म्हणजे बघा, अनाथाला जो सनात करतो आणि सनाताला तो आपल्या स्वरूपाला घेऊन जातो. तो कोण आहे? तर तो विश्वनाथ आहे. आणि हाच विश्वनाथ जर का त्याने
तुमच्या आमच्यावरती कृपा करावी असं वाटत तुकोबारायांना होतं. म्हणून तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये देवाकडे कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराही. बघा तुकोबारा म्हणतात, काय म्हणतात की हे काशी विश्वनाथा थोडी कृपा कर माझ्यावरती, माझ्यावरती थोडी कृपा कर. आणि कृपेशिवाय आपलं जीवन कृतार्थ होतच नाही बघा. मग कृपा ही एकतर देवाची तरी व्हावी किंवा संतांची तरी व्हावी. म्हणजे काय होतं की आपल्याला आपल्या मनुष्य देहामध्ये येऊन जीवनाचं सार्थक होतं. कारण हरी कृपे त्याचा नाश होईल. हरीची कृपा झाली की आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय मग ही कृपा आपल्यावरती होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कथा कीर्तन प्रवचन श्रवण केली पाहिजे. त्यानंतर देहू आळंदी पंढरीची वाणी केली पाहिजे. कारण कृपा होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. बघा संसार हा होतच असतो आणि परमार्थ करावा लागतो. पंचदशी हा महान ग्रंथ आहे आणि जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य करून देणारा हा ग्रंथ म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. का तर बघा त्या पंचदशी ग्रंथाचे ग्रंथकार विद्यानंद स्वामी यांना धनाची कमतरता भासू लागली आणि त्यांनी 36 वर्ष काय केलं तर गायत्री मंत्राचा जप केला. म्हणजे 3 तास गायत्री मंत्राचा जप केला. आणि तो जप केल्यानंतर त्यांच्यावरती लक्ष्मी प्रसन्न झाली नाही 36 वर्षांमध्ये. आणि नंतर विद्यानंद स्वामीने असा विचार केला की आता आपण सर्वस्वाचा त्याग करायचा आणि आता संन्यास. आणि 37व्या वर्षी विद्यानंद स्वामीने संन्यास घेऊन ते निघाले. आणि निघाल्यानंतर त्यांच्या पुढे धनाची घास उभी राहिली. आणि ती घास पाहिल्यानंतर ते म्हणते की आता माझ्या तुम्ही पुढे आलात तर याचा मला आता काही उपयोग नाही. कारण संन्यास ज्या वेळेला घेतो त्या वेळेला त्या संन्यासाने द्रव्याला स्पर्श देखील करायचा नसतो किंवा धनाचा साठा देखील करायचा नसतो असं शास्त्रात लिखित आहे.
आणि त्याने ते घर बाजूला म्हणजे केलं आणि तेवढ्यात लक्ष्मी आई साहेब त्यांच्यासमोर प्रगट झाल्या आणि प्रगट झाल्यानंतर काय झालं की म्हणते हे धन तुम्हाला आम्ही दिलेलं आहे, तुम्ही त्याचा स्वीकार का करत नाही? तर त्यांनी लक्ष्मी आईला सांगितलं की मी आता संन्यास घेतलेला आहे आणि 36 वर्ष मी गायत्री मंत्राची उपासना केली आणि या धनाच्या साठी 36 वर्ष मी खर्च केले, परंतु मला प्राप्त त्या वेळेला झालं नाही, ज्या वेळेला मला आवश्यकता होती त्या वेळेला मला प्राप्त झालं नाही आणि आता याचा मला काहीही उपयोग नाही. त्यावेळेला तुम्ही माझ्यावरती प्रसन्न किंवा कृपा का केली नाही? त्यावेळेस मात्र लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं की तुमचं प्रारब्ध आडवत येत होतं, त्यामुळं तुमच्यावरती मी प्रसन्न झाले नाही. आणि आपण देखील परमार्थ हा कसोटीनंच केला पाहिजे, कारण आपल्या प्रारब्धाने आपल्याला प्रारब्धाचे धन प्रारब्धाचे वाढे मान म्हणजे धन मान आणि सन्मान हे आपल्याला प्रारब्धाने मिळत असतं. परंतु आपल्याला भगवंताची जर का कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल ना तर आपल्याला शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे आणि हे केल्याशिवाय आपल्यावरती भगवंताची कृपा होत नाही. म्हणून तुकोबारानंतर की कृपा करावरती थोडी, तुम्ही थोडी का होईना माझ्यावरती कृपा करा. बघा एखादा घागरभर अमृत एका व्यक्तीने समजा पिलं तर ती व्यक्ती जगेल का मरेल? घागरभर अमृत पिल्यानंतर सारे घेऊन मरल, जास्त पिल्यानंतर. तर अमृत कितीही पिलं तरी मरणार नाही. बरं मग काय होत आहे की आमच्यावरती तुम्ही घागरभर कृपा केली काय किंवा एखाद्या पेल्यामधली जर का अमृत आपल्याला प्यायला मिळालं किंवा एक थेंब जरी मिळाला तरी तो अमरत्व त्याला ते प्राप्त होणार आहे. तसं भगवंता तुम्ही देखील आमच्यावरती थोडी कृपा केली तरी देखील काय होईल? आमचं कल्याण होईल. आणि तुम्ही ही कृपा आमच्यावरती करा. कारण बघा माऊलीने एका ठिकाणी की समुद्राला सागराला अमृत म्हटलेलं आहे आणि चूळभर जरी आपण त्या अमृताची चूळ भरली ना तरी त्या ठिकाणी ते अमृत आपल्याला अमृत देणार आहे. म्हणजे कृपा कितीही हो द्या पण कृपा झाल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती नाही. आणि तुम्ही कसे आहात आणि मी तुमच्याकडं मागतं माझ्यावरती कृपा करा. तर बघा ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य जेथे वसती. हे 6 गुण ज्याच्याकडे असतात तो भगवान परमात्मा आहे आणि ह्या 6 गुण असलेला भगवान परमात्म्याकडे तुकोबार आहे. I
संतोष मी देखील तुम्ही माझ्यावरती कृपा केली तर माझ्या जीवनात एक आगळं वेगळं असं मला पारमार्थिक आनंद प्राप्त होईल आणि तो पारमार्थिक आनंद प्राप्त झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काहीही शिल्लक प्राप्त करायचं होणार नाही. कारण आज या ठिकाणी आपण तुम्ही सकाळपासून खूप तुमची धावपळ दगदग चालू आहे, परंतु आज सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच हावभाव आहे, वेगळाच प्रसन्नता दिसते. हे कशाचं प्रतीक आहे तर भगवंताची कृपा तुमच्यावरती असल्यामुळं आणि तुम्ही तुमच्या संसारातून थोडं बाजूला झाल्यामुळं तुमच्यावरती भगवंताची कृपा झालेली आहे आणि तुम्हाला तो खूप असा आनंद देखील तुमच्या जीवनात तो मिळत आहे. आणि भगवान या ठिकाणी विराजमान झालेले आहे. देव बैसले सिंहासन उभारलेला हात कधी जाणवली मात. बघा भगवान परमात्मा या ठिकाणी या सिंहासनावरती बसलेला आहे. कोणासाठी बसलेला आहे तर फक्त तुमच्यासाठी बसलेला आहे. आणि हे ठिकाण खूप प्रसन्नमय आहे. कारण आम्ही ज्या वेळेला आदरणीय प्रकाशजी मापर्डेकर साहेब यांच्याबरोबर मी आल्यानंतर सकपाळ साहेब यांची आमची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर या ठिकाणी मी लगेच म्हटलं की इथं खूप आनंद होत आहे, खूप प्रसन्नता वाटत आहे. आणि या ठिकाणी त्यावेळेला म्हणजे मला काही नीट माहिती नाही आणि आयोजकांनी पण काही सांगितलेलं नाही, पण या ठिकाणी भगवान विश्वनाथ अगोदरही या कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. त्यावेळेला भगवंत या ठिकाणी प्रगट झाले होते आणि या सर्व आयोजकांनी नंतर मनावरती घेतलं की या ठिकाणी एक सुंदर असं त्या भगवंताचं मंदिर करायचं. त्यांना संपूर्ण त्यांच्या कमिटीला किंवा आयोजकाला किंवा या संपूर्ण सोसायटीला एक चांगली बुद्धी भगवंताने दिली आणि त्याने हे मंदिर एक असं चमकदार मंदिर आहे. या मंदिराच्या समोर उभं राहिल्यानंतर देखील प्रसन्नता वाटते. कारण ज्या वेळेला कीर्तन 6-8 अशी वेळ होती, परंतु ते आपल्याला उशिरा चालू झालं. त्यावेळेला मलाही वाटलं की आता आपण काय मांडायचं आणि काय बोलायचं, परंतु त्या भगवान भोलेनाथांनी ही सेवा अतिशय म्हणजे ज्या वेळेला वक्त्याला वाटतंय ना की बाबा ही सेवा उत्तम झालेली आहे, भगवान प्रसन्न झालेले आहे, त्यामुळे ही सेवा नक्कीच एक चांगली झालेली आहे, भगवंतापर्यंत पोचलेली आहे. आणि हे जागृत देवस्थान म्हणायला काहीच हरकत नाही. का तर माझ्या जीवनातील एक अनुभव सांगतो आणि आपल्याला सेवा संपवायची आहे. हा कार्यक्रम आदरणीय गुरुवर्य जिदेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराजांनी मला सांगितलं की तुम्ही इथं कीर्तन करा आणि कार्यक्रम हा 3 तारखेला होणार होता. कार्यक्रम 3 तारखेला होणार होता. आम्ही इथं आल्यानंतर पाहिलं की मंदिराचं काम थोडं अर्धं होतं. महाराजांनी पण सांगितलं, आदरणीय प्रकाशजी दापोडेकर यांनी सुद्धा सांगितलं आणि मी साहेबांशी फोनवरती सुद्धा बोललो आणि प्रत्यक्षात सुद्धा सुद्धा बोललो की काम पूर्ण होऊ द्या आणि आपण हा कार्यक्रम अतिशय सुंदर करूया. आणि खरोखरच आज मी या ठिकाणी उभा आहे ना तर त्या भगवान भोलेनाथांमुळे उभा आहे. कारण मागच्या शनिवारी माझा खूप मोठा अपघात मी माझ्या डोळ्याने माझं मरण पाहिलं. माझ्या डोळ्याने मी मरण पाहत होतो, पण भगवंताने या ठिकाणी
मी म्हटलं होतं की मी या ठिकाणी सेवा करणार आहे, तर त्या भगवंताला देखील माझी दया आली असावी, कारण त्या अपघातात मी वाचणं शक्यच नव्हतं. कारण गाडीची पण खूप वाईट अवस्था झाली होती. म्हणजे गाडीची इतकी अवस्था झाली, माझी अवस्था किती झाली. मला उभं राहून मी कीर्तन करेन का नाही हेही मला माहीत नव्हतं. महाराजांचं मला 2-3 दिवस महेश महाराजांचा फोन नेहमी यायचा, महाराज तुम्ही कीर्तन करणार का, तुम्हाला बोलताना त्रास होईल का. कारण मी बघा की मी खोकायला लागलो तरी मला इथं खूप त्रास होतो, बोलायला लागलो तरी देखील मला खूप त्रास होतो. परंतु काल संध्याकाळी मी या ठिकाणी येऊन गेलो, माझ्या संपूर्ण शरीरातल्या वेदना निघून गेल्या. म्हणजे हे देवस्थान जागृत आहे आणि हे अनुभवाने सांगतोय. कारण डोळ्याने मरण बघून या ठिकाणी मी जर उभा आहे, ही भगवंताची माझ्यावरची असणारी कृपा आहे. आणि तुमच्यावरती देखील कृपा नक्कीच भगवान भोलेनाथ केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हा सर्वांना त्या भगवंताची सेवा करण्याची जी संधी या आयोजकांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तुम्ही कामाला जाताना तुमच्याकडे वेळ कमी असेल तरी भगवंताला नमस्कार करून दररोज बाहेर पडा. कारण बाहेरचं आज रस्त्यावरती मुंगेसारख्या गाड्या आहेत. आपण योग्य असतो, कारण मी बरोबर माझ्या साईडची एकदम कडेने चाललो होतो, परंतु बसवाला येऊन मला एकदा नाही 2दा धडक मारून त्याने मला 50 फूट असं घासत नेलेलं आहे. म्हणून आपल्याला आपली काळजी घ्यायला कोणतरी पाहिजे. आपली काळजी आपल्याला 2 टाइम खायला घालायला बायको कराल, आणि बायकोला पगार आणण्यासाठी आपण काम केल्यानंतर आपण पगार त्याच्याकडे देऊ, एवढं आपण करू. परंतु आपल्याला जर का आपल्या मागं दैवी शक्ती उभी पाहिजे असेल तर आज तुमच्या ठिकाणी या भोलेनाथांची तुम्ही नक्कीच सेवा करा. तो तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय होणार नाही. कारण ती सेवा कशी करा तर प्रेमाने करा, आणि हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे काही ठाकूरचे पाठवा, प्रेमी ठाकूरचे पाठवा,
पहिलो बरारी तुम्ही विश्वनाथ कृपा कराल ते थोडी काय उडे तुम्हा पाशी काय उडे तुम्हा पाशी म्हणे देवा म्हणे देवा काय भापके भापरा कथा करावते थोडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा, परंतु या ठिकाणी देवाकडे जाताना आदराने प्रेमाने जायचं आहे आणि आपल्या जीवनात आपलं कल्याण करून घ्यायचं आहे. कारण काशी विश्वनाथ आज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे, प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे. यथामती या अभंगावरती माझ्या अल्पबुद्धीने बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जे काही योग्य असेल त्याचा तुम्ही नक्कीच स्वीकार करा. अयोग्य असेल तर ते माझं मला परत द्या आणि जे योग्य आहे ते माझं गुरुवर यांचं आहे.
एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सद्गोळ असे. संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली म्हणून या ठिकाणी मला बोलण्याचा योग आलेला आहे. कारण मला बोलता येत नाही, पण भगवान परमात्मा सद्गुरू हे कार्य माझ्याकडून करून घेत आहे आणि झालेली सेवा भगवान विश्वनाथाच्या चरणी समर्पित करतो. तत्पूर्वी या आयोजकांनी ही सेवा करण्याची संधी मला त्यांनी जे काही सौभाग्य मला प्राप्त झालं त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर मी माझं कुठेही कीर्तन असलं तरी आदरणीय राजाराम महाराज मोरे आणि महेश महाराज मोरे माझ्याबरोबर नेहमीच माझ्या कीर्तनाला साथीला हे असतात. त्याचबरोबर आज पहिल्यांदाच सारण अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी पक्वाद वापरला आणि रंगदेवता या ठिकाणी त्यांनी आज म्हणजे उभी केली म्हणायला काही हरकत नाही. कारण आज कीर्तनात त्याने सर्वांना डोलवलेलं आहे. त्याचबरोबर सर्वांना एक प्रसन्न देखील केलेलं आहे आणि त्याची आध्यात्मिक प्रगती चांगली हो ही मी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करेन. कारण आज तरुणाची गरज आहे, आज तरुणाची गरज आहे परमार्थाला. का तर तरुण वर्ग जर का परमार्थाकडे आला आणि योग्य दिशेने चालू लागला तर आज आपला भारत देश एक योग्य ठिकाणी पोचल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर कधीही फोन केला तरी हवेश महाराज या ठिकाणी एक प्रेमापोटी अगदी आवर्जून उपस्थित राहतात. त्याचबरोबर नरळकर सर असतील आणि सरांचं आणि बाप्पाडकर साहेब यांचं एक माझ्यावरती नितांत प्रेम आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आज आमच्या पांचाळमाई धर्मसुद्धा समाजाचे एक माजी अध्यक्ष तर एक माजी अध्यक्ष आणि ते आता कार्याध्यक्ष देखील आहेत. म्हणजे हे मोठमोठ्या पदावरची मंडळी आहेत परंतु काळ घेऊन उभी आहेत. म्हणजे हे प्रेमासाठी या ठिकाणी उभी आहेत. त्यांचंही मनापूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर माझे जे पिवळे ड्रेसवाले सर्व चुलते आहेत आणि फक्त ग्रुपवरती आमचा एक मेसेज टाकला की या ठिकाणी कार्यक्रम आहे. ते कधीही कुठेही कार्यक्रम असला तरी या ठिकाणी ते उपस्थित राहतात. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आज मी ज्या कंपनीमध्ये कामाला आहे काटदरे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड त्या आमच्या कंपनीचे एसीएम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. काल त्यांच्याशी सहज बोललो आणि खरोखरच भगवंताने त्यांना बुद्धी दिली आणि एक चांगला सारंग आमच्या साथीला मिळाला. त्यांचं अगदी मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि श्री गणेश एजन्सीचे मालक दोन्ही श्री आणि सौ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तुमच्या सर्वांच्या जीवनात एक पारमार्थिक वलय जीवनात कायम टिकून राहू आणि तुमच्या जीवनात त्या भगवंताची प्राप्ती होऊ आणि या ठिकाणी थांबतो. Hey,
नमः